पहिला प्रश्न, भारतीय घटना समिती जुलै 1946 मध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजनेच्या तरतुदीनुसार जुलै 1946 मध्ये घटना समिती निर्माण झाली किंवा अस्तित्वात आली. त्रिमंत्री योजना आहे, ह्याच्यामध्ये 3 सदस्य होते. ते तिघेजण होते पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर. 1945 मध्ये म्हणजे जुलै 1945 मध्ये इंग्लंडमध्ये निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये हुजूर पक्षाचा पराभव होऊन मजूर पक्षाचे क्लेमेंट ॲटली PM पंतप्रधान बनले होते आणि त्यांनीच मार्च 1946 मध्ये भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती आणि त्याच घोषणेनुसार 24 मार्च 1946 या दिवशी पुढील वाटाघाटीसाठी हे तिघेजण म्हणजे लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, त्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर हे तिघेजण किंवा हे तिघांची ही त्रिमंत्री योजना भारतामध्ये आली होती आणि याच योजनेच्या शिफारशीनुसार भारतामध्ये घटना समितीची स्थापना झाली होती किंवा घटना समिती अस्तित्वात आली होती. प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहिलं विधान, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत संपन्न झाले. दुसरं विधान आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते. तिसरं विधान, 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. आणि चौथं विधान आहे, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 9 डिसेंबर 1946 या दिवशी घटना समितीचं पहिलं अधिवेशन दिल्लीमध्ये संपन्न झालं होतं. त्यावेळी घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. तर त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद नियुक्त झाले होते. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, वरील सर्व विधाने किंवा 3ही विधाने बरोबर आहेत. दुसरा प्रश्न, घटना समितीच्या सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती होय. तिची स्थापना डॅश डॅश या दिवशी करण्यात आली होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29 ऑगस्ट 1947. घटना समितीमध्ये असणारी ही मसुदा समिती, जिचे अध्यक्ष डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते, ही सर्व समित्यांमधील सर्वात महत्त्वाची समिती होती आणि हिची स्थापना जी आहे ती 29 ऑगस्ट 1947 या दिवशी झाली होती. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 29 ऑगस्ट 1947. राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण 22 समित्या स्थापन केल्या होत्या. त्यापैकी 10 समित्या ह्या कार्यपद्धतीत्मक व्यवहार हाताळण्यासाठी तर 12 समित्या ह्या विशिष्ट व्यवहारांची जबाबदारी पार पाडण्यासाठी स्थापन केल्या होत्या. त्यापैकी या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना समितीचे सल्लागार कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, B.N. राव. B.N. राव हे घटना समितीचे सल्लागार होते. प्रश्न, राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचे मुख्य काम मसुदा समितीकडे होते. या समितीमध्ये असलेल्या 7 सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? ऑप्शन आहेत, गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर K.M. मुन्शी, T.T. कृष्णमाचारी आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे या घटना समितीच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्या 7 पैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर उरलेले 6 सदस्य होते, N. गोपालस्वामी अय्यंगार, अलादी कृष्णस्वामी अय्यर, डॉक्टर K.M. मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव आणि T.T. कृष्णमाचारी असे एकूण 7 सदस्य होते. यामध्ये या पर्याय क्रमांक 4, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा समावेश करता येणार नाही. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. 1976च्या डॅश डॅशव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 42व्या. 1976 या वर्षी झालेल्या 42व्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जो समावेश आहे हा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे. सोबतच या मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेतील भाग 4A व कलम 51A यामध्ये करण्यात आलेला आहे. हा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवूयात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान निवडा. खाली 4 विधान दिलेत, त्यातलं एक चुकीचं आहे, ते आपल्याला निवडायचं आहे.
पहिलं विधान आहे, दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घटनादुरुस्तीच्या पद्धतीचा स्वीकार भारतीय राज्यघटनेने केला आहे. दुसरं विधान आहे, 7व्या परिशिष्टातील 3 सूचींची संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारण्यात आलेली आहे. तिसरं विधान आहे, संसदीय लोकशाहीची राज्यघटनेतील संकल्पना इंग्लंडच्या राज्यघटनेवर आधारित आहे किंवा राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे. आणि चौथं विधान आहे, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवर आधारित आहे. यातलं चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 4. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणी संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवर आधारित नाही, तर ही जर्मनीतील वायमर प्रजासत्ताकाच्या घटनेवर आधारित आहे. म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 चुकीचे आहे. सोबतच इतरही काही वैशिष्ट्य आहेत जे आपण वेगवेगळ्या देशाकडून स्वीकारलेले आहेत, तेही आपण इथे थोडक्यात रिवाईज करूयात. ब्रिटिश राज्यघटना, ब्रिटिशाकडून किंवा ब्रिटिश राज्यघटनेवरून आपण कायद्याचे राज्य, संसदीय शासन, कायदेमंडळ कार्यपद्धती, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, संसदीय विशेषाधिकार आणि द्विसभागृह ह्या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत. तर अमेरिकेच्या राज्यघटनेवरून आपण किंवा आपल्या राज्यघटनेने मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन, राष्ट्रपतींवर महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे व उपराष्ट्रपतीचे पद या गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेल्या आहेत. आयर्लंडच्या राज्यघटनेवरून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेवर सदस्यांची नियुक्ती आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत स्वीकारलेली आहे. तर कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण प्रबळ केंद्रासहित संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्राकडून राज्यातील राज्यपालांच्या नियुक्ती तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकार क्षेत्र या तरतुदी स्वीकारलेल्या आहेत. सोबतच आपण ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक या गोष्टी स्वीकारलेल्या असून त्यानंतर रशियाच्या राज्यघटनेवरून आपण मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील न्यायाची उद्दिष्टे स्वीकारलेली आहेत. फ्रान्सच्या राज्यघटनेवरून आपण गणराज्य आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुतेची उद्दिष्टे स्वीकारलेली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेवरून घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक या गोष्टी. तर जपानच्या राज्यघटनेवरून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. हे मुद्दे आपल्याला इथे लक्षात ठेवायला हवेत. पुढचा प्रश्न, घटनेतील मूलभूत अधिकारांची संख्या डॅश डॅश तर मूलभूत कर्तव्यांची संख्या डॅश डॅश आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 व 11. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार 6 तर मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती 11 आहेत. अधिकार जे आहेत ती भारतीय राज्यघटनेतील 3ऱ्या भागात कलम 12 ते 35 मध्ये नमूद आहेत. मूलभूत कर्तव्य हे भारतीय राज्यघटनेतील भाग 4A व कलम 51A मध्ये नमूद करण्यात आलेली आहेत. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 6 व 11. ओके, मूलभूत कर्तव्य आहेत 6. ते 6 कोणकोणते आहेत तेही आपल्याला डिटेलमध्ये माहिती पाहिजे. उदाहरणार्थ समतेचा अधिकार किंवा समतेचा हक्क आहे कलम 14 ते 18 मध्ये. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे कलम 19 ते 22 मध्ये. शोषणाविरुद्धचा हक्क आहे कलम 23 ते 24 मध्ये. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क किंवा अधिकार आहे कलम 25 ते 28 मध्ये. त्यानंतर घटनात्मक उपाययोजनेचा हक्क आहे कलम 32 ते 35 मध्ये. यातलं डिटेल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क मानला गेला असून त्याच्याशी घटना कलम डॅश डॅश हे संबंधित आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21A. 86वी घटनादुरुस्ती 2002 मध्ये झाली होती आणि या घटनादुरुस्तीनुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता मूलभूत हक्क मानला गेला असून त्याच्याशी घटना कलम 21A संबंधित आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोकसभा सभापती. लोकसभेच्या सभापतीला अधिकार आहेत लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांची नियुक्ती किंवा नेमणूक करण्याचे. नेक्स्ट, भारतात एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्वाचित सदस्याने अन्य पक्षात पक्षांतर केले आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणास आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकसभा सभापती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधान निवडा. खाली 4 विधान दिलेत त्यातलं आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे. विधान आहे, भारतात पक्षांतर बंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला. विधान आहे, या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यास पक्ष किंवा स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षास जाता येत नाही. विधान आहे, यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचित पदाचा राजीनामा द्यावा लागतो. विधान आहे, जर एकाच वेळेस 1/3 सदस्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष सोडून दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही.
उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड ही चारही विधाने बरोबर आहेत. म्हणजे पक्षांतर बंदी कायदा, भारतामध्ये पक्षांतर बंदी कायदा 1985ला संमत झाला होता. या कायद्यानुसार एका राजकीय पक्षाकडून निवडणूक जिंकलेला उमेदवार स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जाता येत नाही. क विधान आहे, यासाठी त्या सदस्यास आधीच्या पक्षाचा किंवा आधीच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो, तेव्हा तो जाऊ शकतो. आणि ड विधान आहे, जर एकाच वेळेस एका पक्षाचे 1/3 निर्वाचित सदस्य जर तो पक्ष सोडून गेले तर त्याला पक्षांतर असं म्हटलं जात नाही. भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी संमत केला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1993. 1993 या वर्षी भारतीय संसदेने मानवी हक्क संरक्षण कायदा संमत केलेला आहे. कलम 312 नुसार राष्ट्रहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यसभा. राज्यसभेला कलम 312 नुसार लोकहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. उदाहरणार्थ 1961 साली निर्माण झालेल्या अखिल भारतीय अभियांत्रिकी सेवा, वनसेवा आणि आरोग्य सेवा इत्यादीचा समावेश त्यामध्ये होतो. आणि अशा अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कलम 312 नुसार राज्यसभेला आहे. नेक्स्ट, स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान. नेक्स्ट, राज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपतींचा प्रतिनिधी. या शब्दाने राज्यपालांचे वर्णन स्पष्ट होते. म्हणजेच राज्यपाल जो आहे तो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून घटकराज्यामध्ये काम करत असतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना जर आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांना राष्ट्रपतींकडे सादर करावा लागतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रपती. राष्ट्रपती हेच उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणुका करतात. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचे कार्य कोण करते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राज्यपाल. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ देण्याचं काम जे आहे ते राज्यपाल करतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचा समावेश होत नाही? ऑप्शन आहेत गोवा, दादरा नगर हवेली, दीव व दमण आणि लक्षद्वीप. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लक्षद्वीप. मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेमध्ये लक्षद्वीपचा समावेश होत नाही. दुसरा प्रश्न, घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? ऑप्शन आहेत सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता, ॲनी बेझंट आणि राजकुमारी अमृता कौर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ॲनी बेझंट. घटना समितीच्या ॲनी बेझंट या सदस्य नव्हत्या. स्वरूप लक्षात घेता भारतीय राज्यघटनेचे वर्णन कोणत्या शब्दात करणे योग्य होईल? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंशतः परिवर्तनीय, अंशतः परिदृढ. नेक्स्ट, घटनेच्या सरनाम्याचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे करता येईल? ऑप्शन आहेत सरनामा ही राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सांगणारी गुरुकिल्ली आहे. दुसरा ऑप्शन, सरनामा म्हणजे घटनेचा आत्मा व प्राण आहे. तिसरा ऑप्शन, सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. आणि चौथा ऑप्शन आहे सरनाम्याविषयी वरील सर्व विधाने खरी आहेत. यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सरनाम्याविषयी वरील सर्व विधाने खरी आहेत. म्हणजे सरनामा ही राज्यघटनेचे तत्त्वज्ञान सांगणारी गुरुकिल्ली आहे. सरनामा म्हणजे घटनेचा प्राण किंवा आत्मा आहे आणि सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. घटनेचा सरनामा कोणी लिहिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचा सरनामा लिहिलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील किंवा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 17. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा मानण्यात आलेला आहे. इथे अजून 3 ऑप्शन आहेत. कलम 14 आहे कायद्यापुढे समानता, कलम 15 आहे भेदभावास अभाव आणि कलम 16 आहे समानतेची संधी, इक्वल अपॉर्च्युनिटी. कलम 17 अस्पृश्यता पाळणे हा गंभीर सामाजिक गुन्हा. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची डायडॅश होय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रस्तावना. सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना आहे.
पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 44वी घटनादुरुस्ती 1978 या वर्षी झालेली आहे आणि याच घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आलेला आहे. घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित घटना कलम कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 32वे. घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित कलम आहे कलम 32.